Dear student, in the last lecture we have seen the types of flower, that is flowering plants and non-flowering plants. In this chapter we will see diversity and classification in animals. प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमधली विविधता आणि वर्गीकरण याच्याविषयीचा असणारा जो काय अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण या तासाला त्या ठिकाणी करणार आहोत. डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप डिफरंट शेप्स टू सर्व्हाइव्ह इन द एन्व्हायरमेंट. विविध अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांना असणारं जे काही पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये टिकून राहण्यासाठी विविध अशा प्रकारचे असणारे जे काही आकार जे आहेत तर ते आकार ते असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांनी त्या ठिकाणी काय केलेले डेव्हलप केलेले जे सर्वसाधारणपणे धारण त्या ठिकाणी आकार जे आहेत तर ते आकार त्या ठिकाणी धारण केले. देअर इज ग्रेट व्हरायटी ए ग्रेट व्हरायटी इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल टू. त्याचबरोबर आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की विविध अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्यांचे असणारे जे काही शरीराचे असणारे जे काही रचना ज्या आहेत तर त्या रचनेमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही विविधता जी आहेत तर ती विविधता त्या ठिकाणी आपल्याला काय होताना दिसते आढळून येताना दिसते. द ॲनिमल द अमिबा दॅट कॅनॉट बी सीन विथ आवर आईज, द ह्यूज एलिफंट, the snail, the fish that swims in water, a kite that flies high in the sky, butterflies that flits around flower, a house lizard that crawls on a wall are all animals. तर सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतंय या ठिकाणी असणारं जे काही अमिबा, हा अमिबासारखा असणारा जो काही प्राणी जो आहे तर तो प्राणी आपण त्या ठिकाणी उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहू शकत नाही. प्रचंड अशा प्रमाणामध्ये आकारामध्ये मोठा असणारा जो काही हत्ती असेल, छोटी अशा प्रकारचे असणारे जे काही गोगलगाय असेल, माशासारखा प्राणी की जो त्या ठिकाणी काय करताना दिसतो पाणी जो आहे तर त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी पोहताना दिसतो. ए काईट दॅट फ्लाईज हाय इन द स्काय, म्हणजे त्या ठिकाणी असणारं जे काही पतंग जो आहे तर तो पतंग आपल्याला लक्षात येताना नसते की उंच अशा प्रकारचं असणारं जे काही आकाश जो आहे तर ते आकाश आता या ठिकाणी काईट म्हणजे त्या ठिकाणी पतंगाच्या ऐवजी आपल्याला त्या ठिकाणी घार जे आहे तर ती घार त्या ठिकाणी म्हणता येईल की उंच अशा प्रकारचं असणारं जे काही आकाशामध्ये त्या ठिकाणी ते उड्डाण करताना दिसते. असणारं जे काही फुलपाखरू की जे फुलपाखरू त्या ठिकाणी असणारं जे काही फ्लावर जे आहेत तर त्या फ्लावरच्या सभोवताली काय करताना दिसते फ्लिट म्हणजे वावरताना त्या ठिकाणी दिसते, पिंगा त्या ठिकाणी घालताना दिसते. त्याच्यानंतर घरामधली असणारे जे काही पाल ही घरामध्ये असणारे जे काही पाल जे आहेत तर ते पाल काय करताना दिसते क्रॉल्स ऑन ए वॉल, म्हणजे भिंत जे आहेत तर त्या भिंतीवर काय करताना दिसते तर त्या ठिकाणी ती सरपटत चालताना दिसते. ईच हॅज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांची प्रत्येकाची आपल्याला त्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा प्रकारची असणारे जे काही वैशिष्ट्य जे आहेत तर ती वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. ॲनिमल्स हॅव ए बॉडी पार्ट्स लाईक हेड, नेक, ए टॉर्सो, ए टेल अँड लिम्स फॉर द मुवमेंट. अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारं जे काही शरीर जे आहेत तर त्या शरीराचं हेड म्हणजे डोके, नेक म्हणजे मान, ए टॉर्सो म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं असणारं जे काही धड जे आहेत तर ते धड आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल, शेपटी आणि असणारे जे काही लिम्स, आता लिम्स म्हणजे सर्वसाधारणपणे आपण या ठिकाणी हातपाय म्हणणार आहे. तर अशासारखे असणारे जे काही अवयव जे आहेत तर ते अवयव त्या ठिकाणी आपल्याला हालचाल जे आहे तर ते हालचाल करण्यासाठी असतात. दे हॅव व्हेरियस ऑर्गन सिस्टीम which carry on various functions inside their body. अशा प्रकारचे असणारे जे काही विविध असणारे जे काही अवयव जे आहेत तर त्या अवयवाच्या साह्यानं
हे जे काही विविध अशा प्रकारचे असतात जे काही अवयव जे आहेत तर ते अवयव त्याच्या शरीराच्या आतमध्ये त्या ठिकाणी असतात आणि याच्या साहाय्याने हे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी विविध अशा प्रकारचं असतं जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. इन दिस रिस्पेक्ट टू देर इज ए लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन ॲनिमल्स. आणि या बाबतीमध्ये आपल्या असं लक्षात येताना दिसते की शरीरामध्ये विविध अशा प्रकारच्या ज्या काही क्रिया ज्या आहेत तर त्या क्रिया करण्यासाठी विविध अशा प्रकारचे जे काही ऑर्गन सिस्टीम जे आहेत इंद्रिय संस्था ज्या आहेत तर त्या इंद्रिय संस्था त्या ठिकाणी असतात. आणि या बाबतीमध्ये देखील असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये आपल्याला असणारी जी काही डायव्हर्सिटी म्हणजे विविधता जी आहे तर ती विविधता त्या ठिकाणी काय होताना दिसते आढळून त्या ठिकाणी येताना दिसते. नेक्स्ट, कॅन यू टेल. आता हे जे काय असणारे जे आहेत तर यांच्याबद्दल आपण त्या ठिकाणी सांगा पाहू. आपल्याला माहीत आहे अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी काही प्रश्न जे आहेत तर ते प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारले. व्हॉट आर द डिफरन्सेस इन द बॉडी स्ट्रक्चर ऑफ ॲनिमल्स लाईक ए स्नेक, ए लिझार्ड, ए टायगर, ए फिश, ॲन ईगल, ए हेन, ए क्रॅब, ए हाऊस फ्लाय, ॲन अर्थवॉर्म, ए कॉक्रोडाईल अँड ए ग्रासहॉपर. तर याच्यापैकी बरेचसे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये त्या ठिकाणी दिलेले पहा. त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला लेफ्ट साईडला राईट साईडला त्या ठिकाणी क्रॅब आहे, फिश आहे, बर्ड आहे, कॉक्रोडाईल आहे, अँटेलोप आहे, अर्थवॉर्म आहे, बटरफ्लाय आहे, टायगर आहे. अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये कोणकोणते असणारे जे काही बॉडी स्ट्रक्चर जे आहेत तर त्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये काय काय त्या ठिकाणी डिफरन्स आहे हे तुम्हाला आपल्याला त्या ठिकाणी काय केलेले विचारले. म्हणजे ही जी काही प्राणी जे आहेत तर त्या प्राणीच्या शरीररचनेमध्ये नेमका काय फरक आहे याच्याबद्दलची माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी सांगायला सांगितली. पहा की आउट ऑफ ऑल द अबव ॲनिमल्स टायगर्स इज ए मॅमल. लेफ्ट साईडला असताना जो काही टायगर जो आहे तर त्या या सर्व प्राण्यांचा जर आपण विचार केला तर याच्यापैकी असणारा जो काही टायगर जो आहे तर तो त्या ठिकाणी मॅमल्स आहे. तर मॅमल्स, व्हॉट इज मीन बाय मॅमल्स तर ते आपण पुढे पाहणार आहोत. पुढे इट हॅज हेड, नेक, टॉर्सो, टेल अँड 2 पेअर्स ऑफ द लिम्स फॉर द लोकोमोशन. हा जो काय असताना जो काही टायगर जो आहे तर त्या टायगरला त्या ठिकाणी डोकं, मान, धड, शेपटी आणि पायांच्या त्या ठिकाणी 2 जोड्या ज्या आहेत तर त्या 2 जोड्या त्या ठिकाणी आपल्याला मुव्हमेंटसाठी म्हणजे हालचाल करण्यासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हे जे काय असणारे काही पेअर्स ऑफ लिम्स जे आहेत तर त्याचा त्या ठिकाणी तो वापर करताना दिसतो. नेक्स्ट, स्नेक, लिझार्ड अँड कॉक्रोडाईल्स आर रेप्टाईल्स. तर या आकृतीमध्ये असणारा जो काही आपल्याला स्नेक असेल, त्याच्यानंतर बुस्सं आपल्याला म्हटलेले लिझार्ड पाल असेल किंवा कॉक्रोडाईल या ठिकाणी आकृतीमध्ये दिसते आपल्याला मगर जे आहेत हे सर्वच्या सर्व त्या ठिकाणी रॅप्टाईल्स आहेत, सरपटणारे त्या ठिकाणी प्राणी आहेत. स्नेक हॅज लिमलेस बॉडी. आता पायांचं जर आपण त्या सापाचं जर आपण त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर साप आहे तर त्या ठिकाणी लिमलेस बॉडी आहे म्हणजे त्याला त्या ठिकाणी पाय नसतात. लिझार्ड अँड कॉक्रोडाईल हॅव स्मॉलर लिम्स इन कम्पॅरिझन टू देअर बल्की बॉडीज. त्या ठिकाणी असणारा जो काही लिझार्ड असेल किंवा कॉक्रोडाईल याचे असणारे जे काही पाय जे आहेत तर त्या पायांचं जर आपण विचार केला तर त्याचे असणारे जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराच्या मानानं त्याचे असणारे जे काही पाय जे आहेत तर ते पाय त्या ठिकाणी स्मॉलर आहेत, लहान आहेत. देअर इज नो प्रॉमिनंट डिस्टिंक्शन बिटवीन हेड अँड टॉर्सो ॲज देअर इज नो डिस्टिंक्ट नेक प्रेझेंट इन दिस ॲनिमल. या प्राण्यांचा जर आपण त्या ठिकाणी रॅप्टाईलचा जर त्या ठिकाणी विचार केला तर रॅप्टाईलच्या बाबतीमध्ये आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की त्याच्यामध्ये असणारं जे काही डोकं किंवा धड जे आहे तर ते स्पष्टपणे आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. त्याच्यामध्ये असणारे जे काही मान जे आहे तर ती मानसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे आपण त्या ठिकाणी दिसत नाही. फिश इज कम्प्लिटली ॲक्वॅटिक ॲनिमल. दुसरी डायग्रॅम जी आहे तर ती फिश जी आहे तर त्या फिशचं जर आपण त्या ठिकाणी निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येताना दिसतंय की मासा जो आहे तर तो मासा पूर्णतः त्या ठिकाणी जलीय अशा प्रकारचा प्राणी त्या ठिकाणी आहे. इट हॅज ए स्ट्रीम लाईन बॉडी कवर्ड विथ स्केल. माशाचं निरीक्षण आपण जर केलं तर माशाचं असणारं जे काही शरीर जे आहे तर ते शरीर दोन्ही टोकांना त्या ठिकाणी कसं दिसतं आपल्याला त्या ठिकाणी निमुळतं त्या ठिकाणी आहे आणि त्याचं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीरावर त्या ठिकाणी स्केल्स आहेत म्हणजे खवले जे आहेत तर ते खवले त्या ठिकाणी आहेत.
इट स्विम्स विथ द हेल्प ऑफ द फिन्स अँड ब्रेथ विथ गिल्स. मासा जो आहे तर तो मासा त्याला असणारे जे काही पर जे आहे तर त्या पराच्या साहाय्याने त्या ठिकाणी पाण्यामध्ये पोहताना दिसतो आणि असणारे जे काही गिल्स म्हणजे कल्ले जे आहेत तर त्या कल्ल्यांच्या साहाय्यानं तो काय करताना दिसतो, श्वास जो आहे तर तो श्वास त्या ठिकाणी घेताना दिसतो. नेक्स्ट, अँड ईगल अँड ए हेन आर बर्ड. या ठिकाणी आपल्याला ईगल असेल, गरुड असेल किंवा असणारे जे काही कोंबडी जे आहेत हे जर आपण जर प्राणी त्या ठिकाणी जर पाहिले तर ते पक्षी आहेत. देअर बॉडी इज कव्हर्ड विथ फिदर्स. हे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांचं असणारं जे काही शरीर जे आहे तर त्या शरीराचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर सर्वसाधारणपणे आपल्या त्या ठिकाणी लक्षात येता नसते की हे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या शरीरावर काय दिसतं आपल्याला त्या ठिकाणी फिदर्स. म्हणजे सर्वसाधारणपणे हे जे काही असणारे जे काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांच्या शरीरावर आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही फिदर्स म्हणजे पिसं जे आहेत तर ती पिसं आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. नेक्स्ट, बोथ हॅव विंग्स बट ईगल कॅन फ्लाय ॲट ग्रेटर हाईट ड्यू टू इट्स पॉवरफुल विंग्स. आता हे जे काही असणारे जे काही ईगल असेल, बर्ड असेल तर दोघांचं असणारे जे काही शरीराची रचना जर आपण जर पाहिली तर त्या दोघांना त्या ठिकाणी विंग्स आहेत, पंख त्या ठिकाणी आहेत. परंतु असणारा जो काही ईगल जो आहे तर तो ईगल मात्र काय करता नसतो, कोंबडी जी आहे तर त्या कोंबडीपेक्षा जास्त उंचावर त्या ठिकाणी उड्डाण करू शकतो. कारण त्या ठिकाणी असणारा जो काही ईगल जो आहे तर त्या ईगलचे असणारे जे काही विंग्स जे आहेत तर ते विंग्स कसे असणारे अतिशय त्या ठिकाणी कोंबडीच्या असणारे जे काही विंग्स जे आहेत तर त्या विंग्सपेक्षा त्या ठिकाणी पॉवरफुल त्या ठिकाणी असणार. हेन्स कॅनॉट फ्लाय टू हाय अँड इज युजली सीन पिकिंग ॲट द ग्राउंड लेवल. आपल्या असं लक्षात येतं नसते की कोंबडी त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये उंच त्या ठिकाणी उडू शकत नाही. ती सर्वसाधारणपणे काय होतं नसते, जमीन जी आहे तर त्या जमिनीवरच त्या ठिकाणी राहताना दिसते. दुसरं आपल्याला दिलेलं आहे, अँड अर्थवॉर्म हॅज ए सेगमेंटेड बॉडी विच इज अर्थवॉर्म हॅज ए सेगमेंटेड बॉडी विच इज स्लिपरी अँड टॅपरी. या ठिकाणी डायग्राममध्ये पहा, या ठिकाणी आपल्याला अर्थवॉर्म जो आहे तर तो अर्थवॉर्म त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि हा जो काय असणार जो काय अर्थवॉर्म जो आहे तर त्या अर्थवॉर्मचं जर तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षण जर त्या ठिकाणी जर केलं त्याच्यानंतर या ठिकाणी पहा एक सेंटीपेड जे आहेत, गोम जे आहेत तर ते गोम आपल्याला त्या ठिकाणी दिसते. अर्थवॉर्म जे आहे तर त्या अर्थवॉर्मचं जर आपण त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर याचे जे काही शरीर जे आहेत तर ते सेगमेंटेड आहे. म्हणजे खंड जे आहेत, अनेक अशा प्रकारचे खंड त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर स्लिपरी आणि टॅपरिंग आहे. दोन्ही टोकांचा जर आपण त्या ठिकाणी अर्थवॉर्मचा जर विचार जर केला तर त्याचं असणारे जे काही शरीर जे आहे तर ते शरीर दोन्ही टोकांना त्या ठिकाणी टॅपरिंग आहे, निमुळत आहे. दुसरं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल, नो डिस्टिंक्ट हेड. स्पष्ट अशा प्रकारचं असणारं जे काही हेड असेल, टॉर्सो असेल, लिम्स असेल हे त्या ठिकाणी हा जो काही इनव्हर्टिब्रेट ॲनिमल आहे म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी आहे तर याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला हेड, टॉर्सो आणि लिम त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. इट डज नॉट इव्हन हॅव ए व्हर्टिबल कॉलम. हा जो काय असणार तो काय अर्थवॉर्म जो आहे तर त्या अर्थवॉर्ममध्ये व्हर्टिबल कॉलम म्हणजे पाठीचा कणा, पुढे आपण पाहणार आहे की पाठीचा असणारा जो काही कणा जो आहे तर तो कणासुद्धा त्या ठिकाणी नसणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेला आपल्याला हाऊस फ्लाय अँड ग्रास हॉपर आर बोथ द इन्सेक्ट. आता सर्वसाधारणपणे या ठिकाणी तुम्ही घरामधली मासे पाहिले असेल किंवा असणारा जो काही ग्रास हॉपर जे आहेत, नाकतोडा जो आहे तर त्या नाकतोड्याचं तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी केलं असेल. हे दोन्ही प्राणी जर आपण जर पाहिले तर आपल्या लक्षात येतं नसते की हे त्या ठिकाणी इन्सेक्ट आहेत, कीटक आहेत. बोथ ऑफ देम हॅव ए 6 पेअर्स ऑफ वॉकिंग लेग्स. या दोन्ही प्राण्यांचं जर आपण त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर दोघांमध्ये त्या ठिकाणी म्हणजे असणार तो काही हाऊस फ्लाय असेल किंवा ग्रास हॉपर असेल तर यांना त्या ठिकाणी पायांच्या त्या ठिकाणी 6 जोड्या त्या ठिकाणी असणारे आणि ह्या जे काय असणार ते काही 6 पेअर जे आहेत 6 पेअर जे आहेत तर त्या 6 पेअरचा उपयोग त्या ठिकाणी ते चालण्यासाठी त्या ठिकाणी करताना असतात. द हाइंड लेग ऑफ द ग्रासहॉपर आर व्हेरी स्ट्रॉंग अँड दस इट कॅन जम्प टू ए लॉंगर रिस्ट. असणारा जो काही सर्वसाधारणपणे असणारा जो काही नाकतोडा जो आहे तर त्या नाकतोड्याचे मागचे पाय जे आहेत तर त्या मागचे पाय जे आहेत तर ते अतिशय सशक्त असतात. कशासाठी तर सर्वसाधारणपणे लॉंग अशा प्रकारचा जंप त्या ठिकाणी घ्यायचे, उडी त्या ठिकाणी मारायची किंवा लांब अशा प्रकारचं अंतर त्या ठिकाणी त्याला आपल्याला जंप मारायची तर ते जंप मारण्यासाठी त्याचे मागचे असणारे जे काही पाय जे आहेत तर त्या ठिकाणी सशक्त असतात. हाऊस फ्लाय हॅज डेलिकेट विंग्स अँड दस कीप्स वन हॉवरिंग ओव्हर ए स्मॉल एअर.
याच्या उलट आपण घरामधले असताना जे काही माशी जे आहेत तर त्या माशीचं जर त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर तिचे असताना जे काही विंग जे आहेत तर ते डेलिकेट आहेत, म्हणजे अतिशय नाजूक त्या ठिकाणी आहेत. आणि याच्यामुळे ही जी काय असणारे जे काय हाऊस फ्लाय जे आहे तर ते हाऊस फ्लाय काय करत नसते, थोडंसं असताना जे काही क्षेत्र जे आहे तर त्या क्षेत्रामध्येच त्या ठिकाणी फिरताना दिसते. इन बोथ ऑफ दिस इन्सेक्ट देअर इज द हेड, थोरॅक्स अँड ॲबडॅमेन. ज्या ठिकाणी हाऊस फ्लाय असेल, ग्रास हॉपर असेल, अशा प्रकारचे असणारे जे काही प्राणी जे आहेत, कीटक जे आहेत तर त्या कीटकांमध्ये आपल्याला हेड, थोरॅक्स म्हणजे त्या ठिकाणी पोट, आणि ॲबडामेल म्हणजे त्या ठिकाणी उदर, म्हणजे त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे थोरॅक्स असेल, हेड असेल, ॲबडामेनल असेल, अशा प्रकारचे पार्ट जे आहेत तर ते पार्ट आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतं. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा जो काही ऑर्गॅनिझम आपल्याला त्या ठिकाणी डायग्रॅममध्ये त्या ठिकाणी दिसतोय तर त्या ठिकाणी तो आहे क्रॅब त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. पहा मी त्या ठिकाणी खून केलेली क्रॅबला. तर क्रॅब्स बॉडी इज कव्हर्ड विथ ए थिक अँड हार्ड कॅरापेस ऑर ए सेल. या ठिकाणी खेकडा जो आहे तर त्या खेकड्याच्या शरीराचं जर आपण त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर त्या खेकड्याच्या शरीरावर त्या ठिकाणी आपल्याला जाड आणि कठीण अशा प्रकारचं असणारं जे काही कॅरापेस किंवा दुसरं आपल्याला म्हटले सेल, कवच जे आहे तर ते कवच त्या ठिकाणी आढळून येताना दिसतं. क्रॅब हॅज 5 पेअर्स ऑफ वॉकिंग लेग्स. खेकड्याचं जर तुम्ही त्या ठिकाणी निरीक्षण जर केलं तर खेकड्यामध्ये त्या ठिकाणी पायांच्या त्या ठिकाणी 5 जोड्या आहेत. 5 पेअर्स त्या ठिकाणी म्हटलेले कशासाठी? फॉर वॉकिंग, जे चालण्यासाठी त्या ठिकाणी पायांच्या 5 जोड्या त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात. द फर्स्ट पेअर of these legs is modified to form the piers or the chilla which is used for capturing a prey. त्याच्यानंतर हा जो काय असणार जो काही खेकडा जो आहे तर त्या खेकड्याला असणारे जे काही पायांचे असणारे जे काही 5 जोड्या ज्या आहेत तर त्या 5 जोड्यापैकी पहिली असणारी जी काही जोडी, उदाहरणार्थ पाय त्या ठिकाणी मी खून करताना दिसतोय तर जी काही पहिली असणारी जी काही पायांची असणारी जी काही जोडी जी आहे तर त्या जोडीचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर करण्यासाठी टू फॉर्म ए फीचर ऑर ए चिला. आणि हा जो काही पिंचर और चिला जो आहे तर त्याचा उपयोग जो आहे तर तो सर्वसाधारणपणे असणारे जे काही भक्ष्य जे आहे तर ते भक्ष्य पकडण्यासाठी त्या ठिकाणी करताना दिसतो. धिस ॲनिमल इज सीन इन द कोस्टल पार्ट ऑफ द सीज ऑर बँक्स ऑफ द रिव्हर. हा जो काही खेकड्यासारखा असणारा जो काही प्राणी जो आहे तर तो खेकड्यासारखा प्राणी सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी सागरी किनारा जो आहे तर त्या सागरी किनाऱ्याच्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतो, किंवा असणारा जो काही बँक्स ऑफ द रिव्हर्स, नदी किनारा जो आहे तर त्या नदी किनारी आपल्याला त्या ठिकाणी तो आढळून येताना दिसतो. द स्ट्रक्चर ऑफ द बॉडी इज व्हेरी डिफरंट इन इट. आणि हे सर्व जे काही प्राणी जे आहेत तर त्या सर्व प्राण्यांचा जर आपण त्या ठिकाणी विचार जर केला तर प्रत्येक प्राणी जो आहे तर त्या प्रत्येक प्राण्याचं असणारं जे काही शरीराची रचना जी आहे तर ती प्रत्येकाची त्या ठिकाणी वेगवेगळी आहे. एवढाच भाग आपण या तासाला पाहू. पुढचा भाग आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.